नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आपण पाहत होतो कॉमन नॉमेनक्लेचर. दोन प्रकारच्या नाव द्यायच्या पद्धती. एकाचं नाव आहे कॉमन नेम सिस्टीम, एकाचं नाव आहे IUPAC नेम सिस्टीम. आपण ज्या नॉमेनक्लेचरबद्दल माहिती घेत आहोत त्या नॉमेनक्लेचरचं नाव आहे कॉमन नेम सिस्टीम. आता कॉमन नेम सिस्टीमनुसार नाव कोणाला द्यायचं आहे? आज आपल्याला नाव द्यायचं आहे सायनाइड्सला. तर या ठिकाणी आपण बघूया की सायनाइडला कॉमन नाव देतात कसं. आणि हे सगळं बघत असताना पहिल्यांदा आपल्याला माहीत असलं पाहिजे सायनाइड असतो कसा. लक्षात घ्या, C∧N किंवा नुसतं CN. हे पहा, R∧N किंवा नुसतं CN जर असलं दॅट इज कॉल्ड ॲज अ सायनाइड. सायनाइडमध्ये असलेला जो फंक्शनल ग्रुप आहे CN आहे ना. दिसला CN म्हणा सायनाइड, दिसला CN म्हणा सायनाइड, दिसला CN म्हणा सायनाइड. म्हणजे सायनाइडमध्ये असलेला फंक्शनल ग्रुप कुठला असतो? CN. कुठला? CN. सायनाइडमध्ये असलेला जो ग्रुप आहे फंक्शनल ग्रुप तो तुमच्या समोर आहे. ओके, आता ह्याला नाव लिहायचं आहे. नाव कुठलं लिहायचं आपल्याला? तर नाव लिहायचं आहे कॉमन नाव. मग आता कॉमन नाव कसं द्यायचं? तुम्हाला माहित आहे आपल्याकडे काही स्पेशल नाव आहे. कार्बनची संख्या आणि कार्बनच्या संख्येनुसार वेगवेगळ्या प्रकारची आपण काय स्पेशल नाव वापरलो. जसं कार्बनची संख्या 1 असेल फार्म म्हणावे, कार्बनची संख्या 2 असेल ॲसिड म्हणावे, कार्बनची संख्या 3 असेल प्रोपिओन म्हणावे, कार्बनची संख्या 4 असेल ब्युटीर म्हणावे, कार्बनची संख्या 5 असेल व्हॅलेर म्हणावे. बेन्झीन रिंगला जर कार्बन जोडलेला असेल आणि त्या कार्बनला एकही हायड्रोजन जोडलेला नसेल तर त्याला म्हणावं काय? बेन्झो. काय म्हणायचं? बेन्झो. संपलं. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंडचं नाव देता येतं. तर ते आपण सुरुवात करूया. पण सगळ्यात अगोदर तुम्हाला स्पेशल नाव माहीत असणं महत्त्वाचं आहे. कार्बनची संख्या स्पेशल नाव. कार्बन 1 फार्म, कार्बन 2 ॲसिड, कार्बन 3 प्रोपिओन, कार्बन 4 ब्युटीर, कार्बन 5 व्हॅलेर. हे शब्द तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला नॉमेनक्लेचर सोपं जाणार आहे. आता एक एक एक्झाम्पल तुमच्या समोर मी घेतोय. पहा, HC∧N. आता हा तुमच्या समोर एक एक्झाम्पल आहे. का नाव आहे याचं? हायड्रोजन सायनाइड. हे बघा, H आहे CN आहे. दोन प्रकारे आपण नाव देऊ शकतो. एक प्रकार सांगतो पहिल्यांदा. आपण सर्वांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे बाबांनो. पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजा, कार्बनच्या संख्येनुसार स्पेशल नाव लिहावा. पहिल्यांदा स्पेशल नाव लिहावे. ह्या पहिल्यांदा स्पेशल नेम लिहिलं, स्पेशल नेम. आणि स्पेशल नावाच्या समोर काय लिहायचं आपल्याला? सफिक्स. आणि जर त्या ठिकाणी सायनाइड असेल म्हणजेच C∧N असेल CN ग्रुप तर त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे? O नायट्राइल. काय? O नायट्राइल. बोला, O नायट्राइल. संपलं. आणि मग प्लस आपण लिहूयात O नायट्राइल. हे काय झालं? सफिक्स. संपलं. नाव तयार झालं आपलं. कळलं का? बघा, सर्वात अगोदर काय करा? कार्बनच्या संख्येनुसार स्पेशल नाव घ्या. आणि स्पेशल नाव लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या समोर सफिक्स लिहायचा आहे. जे नावाच्या समोर असतं त्याला सफिक्स म्हणतात. नावाच्या नंतरचं सफिक्स. मग तुम्हाला माहित आहे जर आपल्याकडे सायनाइड असेल तर सायनाइडसाठी कुठला सफिक्स द्यायचं? O नायट्राइल. बोला, O नायट्राइल. बोला, O नायट्राइल. घ्या, संपलं. नाव तयार झालं. आता याच नियमाचा वापर करून आपण एक 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 नाव लिहूया. ओके, पहा. आता पहिले एक्झाम्पल आपल्या समोर आहे. आता या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजा. कार्बन किती आहे? 1च आहे. तुमच्या समोर जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये कार्बनची संख्या फक्त 1 आहे. मग मला सांगा, कार्बनची संख्या जर 1 असेल तर 1 कार्बनसाठी स्पेशल नाव काय? तुम्हाला माहित आहे काय? फार्म. म्हणा फार्म. म्हणा फार्म. लिहूया का आपण? बघा, लिहिलं. काय लिहिलं? फार्म. आणि त्याच्या पुढे आपल्याला काय लिहायचं आहे? काय? सफिक्स. आणि सफिक्स कुठे लिहायचा आहे? O नायट्राइल. आधी O लिहा आणि मग नायट्राइल लिहा. फार्मो नायट्राइल. खानावी फार्मो नायट्राइल. या कंपाऊंडचं नाव झालं फार्मो नायट्राइल. कळालं? कसं नावाला सांगितलं? डबल सांगायची आवश्यकता नाही. पुढे आपण जो नंबर 2 बघा. CS3 C∧N. ह्याच्यामध्ये CN आहे म्हणजे सायनाइड आहे. आता नाव लिहायचं कसं? कॉमन नाव.
कॉमन नाव लिहित असताना पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजा 1 2. कार्बनची संख्या 2 असेल तर स्पेशल नाव काय असतं? ॲसिड. का असतं? ॲसिड. बोला ॲसिड. लिहिलं आपण ॲसिड. हां संपलं. आता याच्या समोर तुम्ही सफिक्स वापरायचा आहे आणि लक्षात घ्या सायनाइडसाठी जे सफिक्स आपण वापरणार आहोत सायनाइडसाठी कुठलं सफिक्स आहे? ओ नायट्राइल. म्हणा ओ नायट्राइल. म्हणा ओ नायट्राइल. लिहा मग ॲसिटो आणि मग नायट्राइल. नाव झालं ॲसिटोनायट्राइल. फार्मोनायट्राइल, ॲसिटोनायट्राइल. आणखी काही उदाहरणं आपण घेऊयात. पहा CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड या. आता हे एक्झाम्पल आपल्या समोर आहे. हे पण सायनाइड आहे. CN असेल तर सायनाइड बनावे. अहो एखाद्या कंपाऊंडमध्ये CN हे फंक्शनल ग्रुप असेल तर त्याचं नाव काय हे तुम्हाला माहित आहे. समजलं का? CN म्हणजे काय? सायनाइड. मग आता याच्यामध्ये CN आहे म्हणजे सायनाइड झाला. मग ह्याला नाव लिहायचं आहे. नाव कुठलं लिहायचं आहे? कॉमन नाव. मग कसं लिहावं? पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजावी 1 2 3. कार्बनच्या संख्येनुसार स्पेशल नाव लिहावे. कार्बन किती होते? 3 होते. 3 कार्बनचं स्पेशल नाव काय असेल? प्रोपिओन. लिहा स्पेशल नाव प्रोपिओन. म्हणा प्रोपिओन. हां आणि ह्याच्या समोर सफिक्स लिहायचा आहे. हे स्पेशल नाव. आता या स्पेशल नावाच्या समोर काय लिहायचे? सफिक्स. आणि सफिक्स कुठं लिहायचा आहे? ओ नायट्राइल. प्रोपिओनो नायट्राइल. काय झालं? प्रोपिओनो नायट्राइल. अशा प्रकारे ह्या कंपाऊंडचं नाव या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. आणखीन काही उदाहरणं या ठिकाणी आपण घेऊयात. बघा आता चौथे एक्झाम्पल बघा CH3 CH2 CH2 C ट्रिपल बॉन्ड N. आता परत सायनाइड आहे कारण CN आहे. आता नाव लिहायचं आहे. नाव कुठलं लिहायचं? कॉमन नाव लिहायचं आहे. नियम काय म्हणतो? पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजावी 1 2 3 4. 4 कार्बनचा स्पेशल शब्द स्पेशल नाव काय असतं? ब्युटीर. म्हणा ब्युटीर. अरे म्हणा रे ब्युटीर. हो का? हे लिहिलं आपण ब्युटीर. आणि याच्या समोर काय लिहायचे? सफिक्स. आता सफिक्स कुठं लिहायचा आहे? ओ नायट्राइल. म्हणा ओ नायट्राइल. म्हणा ओ नायट्राइल. लिहा ब्युटीरो नायट्राइल. नाव काय झालं? ब्युटीरो नायट्राइल. फार्मोनायट्राइल, ॲसिटोनायट्राइल, प्रोपिओनोनायट्राइल, ब्युटिरोनायट्राइल. अजून एक घेऊ आपण. बघा हे उदाहरण कुठं बघितलं नाही पण आपण लिहून आता ह्याला अंदाजे CH3 CH2 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 C ट्रिपल बॉन्ड N. आता हे एक्झाम्पल कुठं वाचण्यामध्ये नाही. आपण लिहू आपल्या पद्धतीनं. लिहायला काय चाललंय? होय बरोबर आहे की नाही? हां मोजा कार्बनची संख्या. नियम काय म्हणतो? पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजून घ्यावी 1 2 3 4 5. 5 कार्बनचा स्पेशल नाव काय येतंय? व्हॅलेर. कोणतं? व्हॅलेर. बोला व्हॅलेर. आणि मग आपण लिहिलं इथं व्हॅलेर झालं. आणि ह्याच्या पुढे लिहायचं आहे ओ नायट्राइल. व्हॅल्युरोनायट्राइल. काय? व्हॅल्युरोनायट्राइल. प्रत्येक एक्झाम्पल बघा प्रत्येक कन्सेप्ट बघा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांच्या लक्षात येणार आहेत. प्रत्येक एक्झाम्पल कळालं पाहिजे आपल्याला. 6. आता 6वं बघा. 6वं अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. अवघड नाही का? आता हे एक्झाम्पल आपल्या समोर आहे. ह्याला नाव लिहायचं आहे. मग तुम्ही ह्याला कसं नाव लिहिणार? अरे बाबांनो तुम्हाला माहित आहे पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजून घेऊ आपण 1 2 3 4. सगळेच कार्बन मोजा. मग ब्रँचड असो किंवा ब्रँचड नसो. आता इथं ब्रँचिंग आहे. कार्बन कार्बनची ब्रँचिंग झाली आहे मान्य आहे मला. ब्रँचिंग जरी असलं तर कॉमन नाव देत असताना एक काळजी घ्यायचं सगळेच कार्बन मोजावे. का म्हणलं मी? सगळेच कार्बन मोजावे. विसरायचं नाही. सगळेच कार्बन मोजायचं. चला 1 2 3 4 सगळे कार्बन मोजा. 4 निघाले. 4 म्हणजे काय? ब्युटिरो. पुढे काय लिहायचं आहे? ओ नायट्राइल. ब्युटिरो नायट्राइल. परंतु बाबांनो ह्याच्यामध्ये एक काळजी घ्यायचं 1 2 तुम्हाला माहित आहे 2 नंबरच्या कार्बनला जर एक CH3 ग्रुप जोडला असेल. का म्हणलं मी? 2 नंबरच्या कार्बनला. का म्हणलं मी? 2 नंबरच्या कार्बनला जर एक CH3 ग्रुप जोडला असेल एक CH3 ग्रुप जोडला असेल तर आपल्याला प्रिफिक्स वापरावं लागेल. आयसो हे प्रिफिक्स वापरावं लागेल. आणि म्हणून ह्याच्या आधी लिहायचं आयसो. म्हणून नाव झालं आयसो ब्युटिरोनायट्राइल. का नाव आहे? आयसो ब्युटिरोनायट्राइल असं याचं नाव तयार होतं. व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट बघा. आता इथं लिहू आपण बेन्झीन रिंग. हे लिहिलं बेन्झीन रिंग. ह्याच्या पुढे काय सांगा मला? कार्बन आहे का? आणि या कार्बनला काय जोडायचं आपल्याला? C ट्रिपल बॉन्ड N.
बघा आता आहे का, कार्बनच्या समोर हे रिंग आहे, रिंगच्या समोर कार्बन आहे का, आहे. ह्याला जोडलंय का हो, ह्या कार्बनला हायड्रोजन जोडलंय का, एकही नाही. त्याच्यामुळे ह्याला काय म्हणणार आपण, बेन्झो. कळलं का. आणि तुम्हाला माहित आहे CN आहे म्हणजे काय घ्यायचं, ओ नायट्राइल सफिक्स घ्यायचा आहे. ह्याच्यासमोर ओ नायट्राइल पाहिजे ना, परंतु इथे बी ओ आहे, इथे बी ओ आहे, डबल ओ आहेत म्हणून कट करून टाकायचं एक आणि नुसतं नायट्राइल ठेवायचं, नुसतं नायट्राइल झालं काय, बेन्झो नायट्राइल. फक्त काय म्हणा, बेन्झो नायट्राइल. एक ओ ड्रॉप केला दोन्ही सेम असल्यामुळे त्या ठिकाणी. आणि तुम्हाला माहिती आहे 2 वॉवेल्स एकमेकाच्या जवळ येऊ शकत नाही. ओ हा वॉवेल आहे, दुसरा पण वॉवेल त्याच्या जवळ येऊ शकत नाही, ते कट करून टाकलं, नाव झालं बेन्झो नायट्राइल. पहा हे जे एक्झाम्पल आपल्या समोर आहे ह्याचं नाव आपण काय लिहिलेलं आहे, बेन्झो नायट्राइल. इथं लगेच लिहितो CH2 डबल बॉन्ड CH C ट्रिपल बॉन्ड N. आता बघा हे एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. तुम्ही जर म्हटलात आणि तुम्हाला जर विचारलं, आम्ही काय विचारलं बाबांनो, तुम्हाला जर मी विचारलं की या ठिकाणी CH2 डबल बॉन्ड CH ह्याचं नाव काय, तुम्ही म्हणताल ह्याचं नाव व्हिनिल आहे, मान्य आम्हाला. हे तर लिहितो वाटल्यास मी लिहू का, कळलं का. CH2 डबल बॉन्ड CH ह्याचं नाव काय, व्हिनिल आहे, मान्य आम्हाला. परंतु एक लक्षात घ्या, जर व्हिनिल ग्रुपच्या समोर कार्बन असेल, जर व्हिनिल ग्रुपच्या समोर कार्बन असेल, कार्बन असलेला फंक्शनल ग्रुप असेल, नीट लक्षात घ्या, जर व्हिनिल ग्रुपच्या समोर कार्बन असलेलं फंक्शनल ग्रुप असेल तर त्या व्हिनिल ग्रुपला काय म्हणायचं, ॲक्रिल म्हणायचं. काय म्हणायचं, ॲक्रिल. नीट काळजी घेऊन सांगा, नीट व्यवस्थित सांगा, सोपं आहे पण वेगळं आहे. नाव एक आहे पण म्हणाचं एक आहे. अरे नाव काय बाबा, व्हिनिल, मनाचं काय, ॲक्रिल, असं का म्हणावं गुरुजी. अरे अगदी सोपं उत्तर आहे रे, कारण व्हिनिल ग्रुपच्या समोर जर कार्बन असलेला फंक्शनल ग्रुप आला तर त्या व्हिनिल ग्रुपला व्हिनिल म्हणायचं नाही, त्याला का म्हणायचं, ॲक्रिल. व्हिनिल नाही, काय, ॲक्रिल म्हणा, ॲक्रिल. ओके, व्हिनिल म्हणायचं नाही, ॲक्रिल म्हणायचं. व्हिनिल नाही ॲक्रिल, व्हिनिल नाही ॲक्रिल. हो का, लिहा मग ॲक्रिल आणि पुढे ओ नायट्राइल, नाव झालं ॲक्रिलो नायट्राइल. काय नाव झालं, ॲक्रिलो नायट्राइल. कळालं. बघा प्रत्येक उदाहरण लक्षात घ्या, याचं नाव जे असेल ते ॲक्रिलो नायट्राइल. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं घेता येतात आणि हे सगळे उदाहरणं तुमच्यासमोर मी सांगितलेली आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी सायनाईडला कॉमन नाव लिहिता येतं. पण एक वाक्य लय महत्त्वाचं आहे बाबांनो, सायनाईडला 2 प्रकारे नाव लिहिता येतं. एक नाव तुमच्या समोर आपण लिहिलेलं आहे, दुसरी एक पद्धत आहे, जे ग्रुप आहे अल्किल ग्रुप त्याचं नाव लिहायचं. दुसरी एक पद्धत आहे, त्या पद्धतीमध्ये कसं नाव द्यायचं, जो ग्रुप असेल त्याचं नाव लिहा. हायड्रोजन आहे हायड्रोजन म्हणा, मिथिल आहे मिथिल म्हणा, इथिल आहे इथिल म्हणा, आणि त्याच्यासमोर इथिल म्हणा आणि त्याच्यासमोर सायनाईड म्हणा, म्हणजे अल्किल सायनाईड. काय, अल्किल सायनाईड असं सुद्धा या ठिकाणी आपल्याला या सायनाईडला नाव देता येतं. फक्त थोडक्यात सांगतो, ही पद्धत आपली सिस्टीमनुसार. अजून एक पद्धत आहे वेगळ्या प्रकारची, ती पण बघूयात आपण. ओके, पहा फक्त सांगतो, लिहत नाही मी. एक म्हणजे हायड्रोजन सायनाईड, CH3 मिथिल सायनाईड, CH3 CH2 इथिल सायनाईड, CH3 CH2 CH2 N प्रोपिल सायनाईड, CH3 CH2 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 C ट्रिपल बॉन्ड N ब्युटिल सायनाईड, आयसो प्रोपिल सायनाईड, फिनिल सायनाईड आणि इतर व्हिनिल सायनाईड. हे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नाव लिहिता येतात. ही पण पद्धत आहे, ती पण तुम्हाला माहीत असू द्या. कळलं, दोन्ही पण माहीत असलं पाहिजे, त्यासाठी दोन्ही सांगितलं. ही एक महत्त्वाची पद्धत होती, ही आपण या ठिकाणी इन डिटेल घेतलेली आहे. ओके, अशा प्रकारे या ठिकाणी आपण कॉमन नाव घेतलं, कुणाचं, सायनाईडचं. या ठिकाणी आपण घेतलेलं आहे कॉमन नेम सिस्टीम. धन्यवाद.